हे आलंय ना हे आपण थोडं हे करून घेऊया. आलं नाही तर वाटलं जात नाही. अच्छा, या छोट्या छोट्या टिप्स आहेत ना त्याच्याकडे जास्त लक्ष द्या. युजली मला असं करायला आवडतं जेव्हा आपण जशा नॉनव्हेजच्या रेसिपीज करतो ना त्या लिंबाच्या सालांना एक वेगळा कडवटपणा असतो. तो आला की पदार्थाला जास्त टेस्ट येते. तुमचा आवडता सारस्वत पदार्थ कोणता? एक नाही मी सांगू नाही, शकत. म्हणजे असं जो खायचा असेल तर मी तो हमखास नाही, कैरी घातलेली कोलंबीचं कालवण किंवा मुळा घातलेली कोलंबीची आमटी. आमटी मला मुळा घातलेली मला प्रचंड आवडते. कसे आहात सगळे? नमस्कार, मी चित्राली अणावकर आणि सारस्वत कनेक्टच्या एका खास भागात मी तुमचं स्वागत करते. कारण काय, सारस्वत कनेक्ट तुमच्यासाठी काहीतरी खास घेऊन येणार हे गेले काही दिवस तुम्ही पाहतच होतात. आपलं असं वाटणारं सारस्वत किचन हे आपण सुरू करतोय. प्रत्येक सारस्वत किचन वेगळं असतं, प्रत्येक रेसिपी वेगळी असते, प्रत्येक पदार्थ वेगळा असतो. पण आपल्या सारस्वतांची खाद्य संस्कृती ही खूप विविध अंगी आहे आणि म्हणूनच आपण नवनवीन सारस्वत किचनमध्ये जाणार आहोत आणि आपल्या या सगळ्या सारस्वत आपले जे सारस्वत पदार्थ आहेत ते आपण अनुभवणार आहोत, पण एका वेगळ्या स्वरूपात. आम्हाचं म्हणणं नाहीये की हे फक्त सारस्वत पदार्थ आहेत, पण सारस्वतांकडे हे जास्त बनतात. म्हणूनच आपलं असं वाटणाऱ्या या सारस्वत किचनमधून आपण हे सगळे पदार्थ तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. आजचा भाग पहिला आहे, श्री गणेशा करतोय, त्यामुळे पाहुणे सुद्धा तितकेच खास असणार आहे आणि सारस्वत किचन सुद्धा तितकंच खास असणार आहे आजचं. चला तर मग त्यांना भेटूया आणि आपलं असं वाटणाऱ्या सारस्वत किचनचा पहिला भाग सुरू करूया. म्हणाले तसं की आजचा शुभारंभाचा एपिसोड जरा खास आहे, कारण काय खास व्यक्ती आज सारस्वत किचनमध्ये आलेल्या आहेत. तर निवेदिता मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे सारस्वत किचनच्या या पहिल्या एपिसोडमध्ये. मला खूप आनंद होतोय की तू सारस्वत किचन असा तुम्ही हे यूट्यूब चॅनल सुरू करताय. कारण तुला माहिती का, शेफ रणबीर ब्रारने सुद्धा असं म्हटलं होतं एका त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये की सारस्वत घरांमध्ये, कारण युजली बाहेर गोव्याला जाऊन वगैरे लोक खातात ते जास्त करून ख्रिश्चन ओरिएंटेड फूड असतं. म्हणजे तो पण आपल्याच खाद्य संस्कृतीचा भाग आहे सारस्वतांच्या. पण आपल्या घराघरांमध्ये जे जेवण म्हणतात ते कुठल्याच हॉटेलमध्ये विकत मिळत. अग्रीड. आणि त्याच्यासाठी हे जे तुम्ही हा जो एक उपक्रम सुरू केलाय तो मला फार छान वाटतं. मी सारस्वत घरातली सून म्हणून जास्त मी आता तेच म्हणणार होते की 2 सारस्वत सुना आम्ही एकत्र करतो. आलेल्या आहेत. आणि मी त्या म्हणाल्या तसं की सारस्वत पदार्थ बाहेर शक्यतो मिळत नाही मिळत. आणि प्रत्येक सारस्वत घरात हेच म्हणणं असतं की घरचा पदार्थ बेस्ट. त्यामुळे आपलं असं वाटणारं हे सारस्वत किचन आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. बरीच उत्सुकता होती, बरेच कमेंट्स आले, बरेच DMs आले आणि तुम्ही पहिल्या एपिसोडमध्ये येणार त्याची एक वेगळीच उत्सुकता शिगेला पोचलेली होती. त्यामुळे आम्ही अजिबात तुमची उत्सुकता ताणून धरणार नाही. गप्पा तर होत राहणार आहे. आज काय स्पेशल शिजणार आहे ते सगळं करणार आहे, पण आज मॅम काहीतरी स्पेशल सांगतायत आहेच. म्हणजे आता निवेदिता सराफ रेसिपीज मध्येही तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कारण सारस्वत किचन बरोबर निवेदिता सराफ रेसिपीचा आपण हा एपिसोड कोलॅबमध्ये करतोय. त्यामुळे या दोन्ही चॅनल्सवरती तुम्ही हा एपिसोड बघू शकणार आहात. सारस्वतांचं खाद्य म्हणजेच मासळी. आपण म्हणतात ना, सरस्वती नदीनी सारस्वत ऋषींना तिचं अन्न दिलं म्हणून ते सारस्वत झाले आणि सारस्वत लोक त्यासाठी फिश खातात अशी आख्यायिका पण आहे. म्हणजे हे आपलं काय म्हणूया, आपली ती हिस्ट्रीच आहे असं म्हणूया आपण. सो त्यामुळे माशांचाच प्रकार दाखवणार आहे. आणि या दिवसांमध्ये हळदीची पानं मिळतात. अख्खी वर्षभर ती हळदीची पानं मिळत नाही आणि त्या हळदीच्या पानाच्या ना वेगवेगळ्या रेसिपीज आहेत फिशशी कनेक्टेड. पण त्यातल्या सर्वात छान मला स्वतःला खूप आवडतात ते म्हणजे हळदीच्या पानातले बांगडे. वा. आणि हे पहिल्यांदा मी खाल्लं होतं ज्यांच्याकडे. कारण मी नेहमी जेव्हा माझ्या रेसिपीज सांगते ना, मी काही ट्रेंड शेफ नाही, मी आपली टिपिकल साधी गृहिणी आहे. मला स्वयंपाक करायची आवड आहे. माझा मुलगा शेफ आहे, पण माझी आई फार उत्तम जेवण करत असे. सो मी जेव्हा सांगते की मी कोणाकडनं शिकले रेसिपी, तर युजली मला आवडतं सांगायला मी कोणाकडनं शिकले. तर अशोकचे ते मामा लागतात, रघुवीर नेवरेकर, आणि खूप मोठे अभिनेते होते, खूप मोठे दिग्दर्शक होते. आणि त्यांची बहीण दुर्गा नेवरेकर जी माझ्या आई बरोबर ऑल इंडिया रेडिओवरती कोकणी सेक्शन त्या दुर्गा नेवरेकर होत्या. सो त्याच्यामुळे ती दुर्गा मावशीच होती माझी. शी इज ऑल्सो नो मोर. सो त्यांच्या रघुवीर मामांच्या ज्या मोठ्या वहिनी
त्यांना आम्ही सगळे तायबाय म्हणतो. हम्म. तायबाय. सो मला आठवतं तेव्हा मी एक नाटक करत होते विषकन्या नावाचं. तेव्हा Okay. ते नाटक आलं नाही, मी आणि अलंकार, अच्छा. मास्टर अलंकार, आय आम्ही नो दोघं. येस. So आम्ही त्यांच्या घरी जायचो आणि तायबाय उत्तम जेवण करायच्या, त्या काहीतरी आम्हाला खायला द्यायच्या. ते जेवून ना रिहर्सल करताना आम्हाला खूप झोप यायची. सुशेगाड. सुशेगाड. तर रघुवीर मामा सांगायचे रिहर्सल होईपर्यंत त्यांना काही खायला देऊ नका. सो तिथे त्या तायबाईच्या हातच्या ज्या काही मी अप्रतिम रेसिपीज खाल्ल्या आहेत, आणखीन मग त्यांच्याकडनं मी त्या काही लिहून घेतल्या माझं हम्म. लग्न झाल्यावरती आणि त्या मी करू लागले. माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत नूतन खवटे, हम्म. त्यांच्या हातच्या काही सारस्वत रेसिपीज मी पहिल्या शिकले, त्या ज्यांना मी मम्मी म्हणते, म्हणजे सचिन पिळगावकरांची आई हा. सुशीलाताई पिळगावकर. हम्म. सो त्यांना आम्ही सगळेच मम्मी हम्म. म्हणतो. सो पिळगावकरांनी म्हटलं होतं अशोक त्यांचा मुलगा आहे शरद काकांनी, त्यामुळे आम्ही एक श्रावणी सोमवारचा उपवास त्यांच्याकडे सोडायला जायचो ओ, नेहमी. अच्छा. सो त्यातल्या काही रेसिपीज मला मम्मींनी शिकवल्या. हम्म. काही रेसिपीज ताईबाईकडनं हम्म. शिकले, काही रेसिपीज माझी जाऊ आहे स्मिता, तिचं माहेर सावंतवाडीकडचं आहे, ती पण अच्छा, सारस्वत, पण ते त्याच्यात थोडस मालवणी मिक्स हा, झालेल्या right. रेसिपीज असं बरंच, हो, हा. सो सारस्वतांमध्ये सुद्धा हे असे हो. वेगवेगळे भाग त्याच्यात इन्क्लूड होतात. म्हणूनच तशा- प्रत्येक सारस्वत किचन वेगळं का म्हणते तर हे आहे हा. आपलं म्हणणं. तिच्याकडच्या रेसिपीज शिकली. तर अशा वेगवेगळ्या लोकांकडे आमच्या मोठ्या बहिणी, म्हणजे माझं लग्न झालं त्या ज्यांनी अशोकचे मावस भाऊ मोठे बालाबाई, त्यांच्या बाई आमच्या मिलन बहिणी, त्यांनी मला काही रेसिपीज शिकवल्या. अशा मी खूप वेगवेगळ्या जणांकडनं रेसिपीज शिकले. किंवा सारस्वत म्हणू आणखीन, किंवा आपण म्हणू ज्यांना जे अमलाडी, माझी हम्म. एक खूप जवळची बहीणच आहे हम्म. असं म्हणायला हरकत नाही, शी इज मॅरिड टू अमलाडी. तर त्यांच्याकडच्या एक वेगळ्या रेसिपीज ज्या आपल्या खूप जवळपासच्या आहेत. इव्हन कर्नाटकाकडे वळणाऱ्या पण रेसिपीज मध्ये पण बरेचसे आपण जे पदार्थ, खोबरं म्हण, त्रिफळ म्हण, किंवा आपण जसं आपलं खतखद करतो तसं हा. त्यांच्याकडे पण एक तसा एक प्रकार आहे, कोळंबा म्हणतात त्याला ते. ओके. So अशा बऱ्याच रेसिपीज दर मला वाटतं काही किलोमीटर्सनी चेंज होतं, जशी भाषा भाषेचा बदलते. टोन बदलतो, हम्म. तशी ती रेसिपी Recipes, सुद्धा I'm sure, हो. बदलते. तशा अशा वेगवेगळ्या रेसिपीज मी शिकले. तर आजची रेसिपी आहे तायबाय आमच्या त्या आमच्या नेवरेकर बहिणी, त्यांच्या हातचे शिकलेले हे हळदीच्या पानातले बांगडे. वा वा. अतिशय सोपी आहे करायला आणि बांगडा पटकन शिजतो, त्यामुळे वेळ लागत नाही. खरं जेवायला बसायच्या फक्त 15 ते 20 मिनिटं आधीच बांगडा करावा असं मला वा, वाटतं. वा. तो करून ठेवून गरम करून नाही. तो जेवायला लगेच बसायच्या आधी 20 मिनिटं बांगडा करायचं, मग जेवायला बसायचं, पान वाढायला घ्यायचं आणि तो गरम गरम पानात आहाहा. खाल्ला गेला पाहिजे. कधी एकदा आता तो बांगडा बघतेय असं झालंय, कारण काय मी म्हणजे प्रत्येक एपिसोडची जी सांगता असते तो माझा फेवरेट पार्ट असतो, कारण की तिथे खायला मिळतं. ही हे सगळं आमची जी टीम आली आज, किरण वगैरे काय रे, निवेदिता हा. सराफ रेसिपीचे बरेच शिलेदार आहेत इथे. ही Yes. मुलं शिकलीत पण करायला, वा. त्यामुळे मी नेहमी आव्हान करते मुली द्यायला अरे चांगले. अरे वा. सो यंदा कर्तव्य असेल तर आपल्याकडे हा. शिकलेले शिकलेली, तयार झालेली मुलं आहेत. निवेदिता मॅमच्या हाताखाली शिकलेली माणसं आहेत. त्यामुळे अजिबात हे नसावी. पण आजचा हा पहिला वैला शुभारंभाचा श्री गणेशा केलेला जो सारस्वत किचनचा भाग आहे, तो एका खास किचन मध्ये होणार आहे. मी म्हणते तसं की प्रत्येक किचन वेगळं आहे. प्रत्येक सारस्वत किचन मध्ये त्यांच्या काही टिप्स असतात, काही ट्रिक्स असतात, ठेवणीतले काही पदार्थ असतात. पुन्हा एकदा सांगते की हे सगळे पदार्थ फक्त सारस्वत पदार्थ आहे असं आमचं कुठेही म्हणणं नाहीये. जसं मॅम म्हणाल्या तसं की प्रत्येकाचं कुठून काही ना काही आलेलं असतं, त्यामुळे ते चेंज होतात. आणि त्याचबरोबर असं असतं ना, नेहमी मी कॉमेंट बॉक्समध्ये वाचते, आमच्याकडे आम्ही असं करतो. कसं असतं, तोच पदार्थ, आता काही गोष्टी समजा आता आपण मनगणं करतो, आता माझ्या मुलाला त्याच्यात साबुदाणे घातलेला नाही आवडत, सो मी त्याच्यात घालत नाही. सो असं प्रत्येक घरामध्ये पण ती चव बदलते. बरोबर. त्या गृहिणी त्या घरातल्या लोकांच्या आवडीनिवडी ओळखून, किंवा आता कोणाला डायबेटीस आहे तर साखर नाही घालायची, मग काय मी घालू शकते. सो ती गृहिणी त्या घरातल्या लोकांसाठी त्याच्यात स्वतःच पण काहीतरी ऍड करत असते. शेवटी रेसिपीज कुठे बनल्या, कुठून असं आपण वंश परंपरागत शिकत एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आल्या. तर त्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे येताना त्या पिढीने पण त्याच्यात काहीतरी कमी केलं असेल, काही जास्त केलं असेल. सो म्हणूनच मला असं म्हणायचंय की आपण ना हा जो एक ऍटिट्यूड आहे, मला जरूर प्रेक्षकांना सांगायला आवडेल की आमच्याकडे असं नसतं. आमच्याकडे हा शब्दच त्याच्याकडनं आपण काढून टाकूया.
जे काही तुम्ही शिकवलंय ते पण मी करून बघू शकते आणि करून बघताना पण मला त्याच्यात काही नवीन ऍड करायचं असेल तर स्काय इज द लिमिट एक्झॅक्टली. किंवा त्याच्यातलं काही अवॉइड करायचं असेल तर इट्स युअर नक्कीच, किचन, नक्कीच. इट्स युअर फॅमिली. तुम्हाला आपण पाहिजे ते तुम्ही करू शकता. खरंच, आणि त्याचं. आपण एवढे ब्लेस्ड आहोत की आपली खाद्य संस्कृती इतकी छान आणि इतकी Vast विविधांकी आहे. हम्म. स्पेशली महाराष्ट्रीयन खाद्य पद्धती, त्याच्यात सगळं आलंय. त्यामुळे पुन्हा एकदा सांगते की आपण सारस्वत किचन मध्ये जे रेसिपीज करतो ते सारस्वत घरात अनेकदा बनवतात, म्हणून आपण म्हणतोय की सारस्वतांचं हे क्युझिन आहे. तर आज या सारस्वत किचन मध्ये आलो आहोत. ते कोणतं सारस्वत किचन आहे, कोणाला आज भेटतोय, तर त्यांना चला भेटूयात, त्यांच्याशी जरा गप्पा मारूयात आणि मग ज्यासाठी केला आहे अट्टहास तिकडे वळूयात. चला. नमस्कार. नमस्कार. तर मला तर मुळात खानोलकरांकडे आपण आलोय आणि त्यांचं खूप खूप आभार, आणि मॅम पण त्यांचाही आभार, कारण की त्याही अगदी मनापासून यायला तयार झाल्या. कुठेही रेझर्वेशन नाही की मी हे बघ, कोणाकडे. सारस्वत सुना म्हटल्यावरती काय प्रश्नच उद्भवत नाही ना. त्यामुळे कसं वाटतंय तुम्हाला आज निवेदिता मॅम आल्या? हो, आम्हाला अतिशय छान वाटतंय. आम्ही खूप एक्साइटेड होतो की निवेदिता मॅम येणार आहेत म्हणून. आम्ही त्यांचे सगळे मूवीज बघत मोठे झालोय आणि वी आर व्हेरी एक्साइटेड टू हॅव हर हिअर. आणि त्यांच्या येण्यामुळे एकदम पॉझिटिव्ह वाईब्स पण आल्यात. सो वी आर लुकिंग फॉरवर्ड की आता आपण काय मस्त बनवणार आहे. येस सर, तुम्हाला कळलेलंच आहे. आणि Yes. सर आता आम्ही थोडा वेळ तुमच्या किचन वरती ताबा पण त्यांची घेणार सगळ्याची ओळख आपण Yes, करून ओळख, देऊया ना. yes. हो, please. सो मी श्रुती खानोलकर हा. आणि माझे हस्बंड यश खानोलकर आणि माझी आई मृणालिनी खानोलकर. तर ओळख झालेली आहे. किचन त्यांनी आमच्या स्वाधीन केलेलं स्वाधीन आहे. केलंय. आय होप की फार पसारा न करता तुमच्या किचन मध्ये करायला ट्राय करते मी. कारण किचन हे कसं त्या बाईचं इतकं आपलं पझेशन असतं, पझेसिव्ह असतो आपण. कोणीतरी आपल्या किचन मध्ये येऊन काहीतरी करते म्हटल्यावरती जरा थोडं टेन्शन येतं ना. नाही घेऊ नका आज म्हणजे. आनंद एकदम असेल. आनंदात आहोत. हो. तुम्ही येणार म्हणजे आणि तुम्ही येणार म्हणून आम्ही आनंदात आहोत खरं म्हणजे. आज आनंदाने Yes. किचन स्वाधीन केलेलं Okay. आहे. हो, त्यामुळे अगदी. फार उत्सुकता न ताणता, फार वेळ न घेता मॅमच्या स्वाधीन करणार आहे मी, आणि त्यांच्यासोबत शेपूट म्हणून मीही जाणार आहे. आणि बघूया की कसं तयार होतंय हे सगळं आणि कसं सर्विसून येत आहे. चला. चालेल, let's start. Thank you. आपण घेतलेत 6 बांगडे. हम्म. हा, तर सगळं 6 बांगड्यांचं प्रमाण आपण करूया. Okay. ठीक आहे, 6 बांगडे घेतले. त्या 6 बांगड्यांसाठी आपण घेतला. आता हा लसूण छोटा आहे हम्म. म्हणून आपण जरा जास्त घेतलाय. ओके. 7-8 पाकळ्या लसूण घेतलाय. हे आलं आहे ना, हे आपण थोडं हे करून घेऊया. आलं नाही तर वाटलं जात नाही. अच्छा. So या छोट्या छोट्या टिप्स आहेत ना, त्याच्याकडे जास्त लक्ष द्या, कारण त्या अनुभवातून आलेल्या असतात ह्या. की म्हणजे मी असते आता तर मी तो असं ते अख्खा एक तुकडा करून टाकला असता, फार फार तर आलं. पण आता जेव्हा त्या सांगतायत की थोडं ते अजून छान वाटण होतं. सो तर आपल्याला ह्याच्यामध्ये ना शक्यतो पाणी नाही घालायचं. ओके. आपण लिंबाच्या रसात वाटणार आहोत ते. आलं घेतलं, लसूण घेतलं. आता आपण त्याच्यात हिरव्या मिरच्या घेऊया. ओके. आता साधारणतः ह्या कमी तिखट आहेत हिरव्या मिरच्या म्हणून हा. आपण जास्त घेतल्यात. तिखटाचं प्रमाण तुमच्या हिशोबाने तुम्ही ऍडजस्ट करूच शकता. जर तुमच्याकडे त्या एकदम डार्क ग्रीन मिरच्या वापरत असाल तर मग तुम्हाला तिखट माहिती असतं किती घ्यायचं. 4 मिरच्या घेतल्यात मी, कारण ह्या तिखट नाही आहेत. ओके. 4 मिरच्या घेतल्यात आपण. हा, आता ह्याच्यामध्ये आपण घेऊया आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर. आता कोथिंबीर मला पर्सनली देठासकट घ्यायला आवडते, कारण देठाला त्याचं जास्त सुवास सुक, असतो हो. कोथिंबीरीच्या. खरं तर मी देठ बाजूला काढते आणि मी आमटीत टाकते. हा. ते खूप छान लागतात. देठ असे ठेवून दिले ना काढून, हा. आमटीत टाकायचे. डाळीच्या Yes. आमटीमध्ये, तुरीच्या डाळीच्या वगैरे आमटीत ते हा. देठांची चव जास्त छान लागते. वेगळी आहे. येस. आपण थोडी कोथिंबीर अशी मोडून टाकूया. हम्म. साधारणतः 1 जोडी कोथिंबीर पाहिजे, कारण आपलं वाटण जे आहे त्याच्यात जरा कोथिंबीर हा, जास्त घ्यायची. त्याच्यात- अलीकडे 1 जोडी म्हणजे एवढी छोटी कमी जोडी मिळते. हा. एका जोडीत कोथिंबीरच एवढी हो. कमी असते, म्हणून मी 1 जोडी म्हटलं. आणि सध्या पावसाळ्यामुळे कोथिंबीर हो, जरा हो. म्हणजे अगदीच हो, त्याचा एक मिळत नाहीये. हा, हम्म. तर मला हे सगळे त्याचे देठ हवे आहेत म्हणून मी ते हा. देठासकट घेते कोथिंबीर. कार्ब्स आणि मध्ये देठ, काय खाल्लं जास्त? हे देठ कोवळे पण आहे हा, ना, खूप right. जून असतील तर कदाचित घ्यायची गरज नाही. हा. कानमध्ये काय अगं, फ्रेंच फूड इज ऑसम. आय नो. आणि तुम्हा म्हणजे अनिकेत होता तिकडे, हो, हो, त्यामुळे हो. तर अजूनच ते सगळं सगळं धाब्यावर बसवलं हा. मी डाएट.
कारण मला त्यांचे बेकिंग्स खूप आवडतात. आणि तुम्ही अप्रतिम. स्वतः ते करायलाही आवडतं तुम्हाला, हे मला हो, माहिती आहे. हो. मला स्वतःला बेकिंग करायला खूप आवडतं. सो आपण ही साधारणतः एक Yes. जोडी कोथिंबीर घेतलीये. कोथिंबिरीचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं, त्यामुळे तुम्हाला एक अंदाज येईल. हिरवी बघितल्यावर. आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर घेतलंय. आपण अर्धा कप खोबरं घेऊया. Okay. आपण जेव्हा रेसिपी चॅनल करतो ना तेव्हा प्रमाण इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण त्या अच्छा. प्रमाणावरती त्या पदार्थाची चव असते. पूर्वीच्या काळी कसं सांगायचं ना, लिंबा एवढी चिंच, हा. बोरा एवढा गुळ. तर ते हा. ऍक्च्युली आपल्याला ते नवीन मुलांना हा. एक्झॅक्ट प्रमाण सांगावी हा. लागतात. तर आपण घेतलंय अर्धा कप खोबरं, ओलं खोबरं. आता आपण ना थोडंसं 1 चमचा मीठ आपण बांगड्यांना लावून अच्छा. ठेवूया. नेहमी कुठल्या पण फिशला आधी थोडंसं मीठ लावून ठेवावं, म्हणजे फिश तटतटीत राहतं. आणि थोडंसं मीठ मी वाटणात घेते. ओके. आणि हे जे वाटण आहे, ह्याच्यात आपण पाणी नाही घालणार हा. आहोत. ह्याच्यासाठी वाटण वाटताना जेव्हा पाणी घालणार नसाल तेव्हा नेहमी आलं सर्वात शेवटी घालावं, कारण आलं जरा वाटायला वाटलं हा. जात नाही म्हणून. त्याच्यावरती लसूण घालावं, मग मिरची कोथिंबीर, मग वरून आपण खोबरं घातलेलं आहे. त्यामुळे खालून असं वाटण वर येतं ना, कारण आपण पाणी न घालता वाटतोय, पण त्या प्रमाणात नेहमी घालाव्यात गोष्टी. सो कळलं. टिप्स मी म्हणाले की आता लिंबू, टिप्स आहे. एक लिंबू होतं इथे. हो. तर हे मोठं आहे लिंबू, हं. त्यामुळे मी हे एकच घालतेय, नाही तर तुम्ही 2 लिंब घ्या. इकडे हो. 6 बांगड्यांना निदान 1-1.5 लिंबू तरी पाहिजेच. आणि आपण त्याच्यामध्ये हे घालत नाही आहोत ना, काय म्हणतात ते, दुसरं काहीच नाही नाही, आंबटपणा आंबट कुठलाच- लिंबाच हा. असते. आणि पाणी घालत नाही आहोत हं, वाटणार. हं. लिंबाच्या रसातच आपल्याला ती चटणी सारखं ते Yes. वाटायचं. आणि ते वाटण की अगदी माझ्या बाकीच्या रेसिपीज मध्ये असं गंधगोळीसारखं वाटण तशी हा. गरज नाही. थोडंसं थोडं- जाडसं भरडसं हं. वाटण असेल तरी चालेल, कारण ती चटणी आहे ना, आपण हं, चटणी हं, करतोय हं. ती. सो इट नीड नॉट बी व्हेरी व्हेरी स्मूथ. युजली मला असं करायला आवडतं, जेव्हा आपण जशा नॉनव्हेजच्या रेसिपीज करतो ना, त्या लिंबाच्या सालांना एक वेगळा कडवटपणा असतो. तो आला की पदार्थाला जास्त टेस्ट येते. काही याच्यामध्ये कडवटपणाची गरज नसते, पण जेव्हा आपण मटण, चिकन किंवा असं काहीतरी करतो ना, त्या रिंडचा जो एक स्लाइटली कडवटपणा असतो, तो आला ना तर ते जास्त छान लागतं. दॅट्स वाय मी ते जरा साल आणखीन त्याचं हे करून घेते. आणि माझ्यासाठी पण आज हे एवढं हे होणार आहे की मी घरी जाताना बऱ्याच टिप्स अशा सोबत घेऊन जाणार आहे, त्यामुळे मी फार खुश असते. निवेदिता मॅम बरोबर शूट करताना मला बरंच काही माझ्या मोठं आहे. नॉलेज मध्ये ऍड झालेले हे असतात मोठं गोष्टी. लिंबू असल्यामुळे मी एकच घेतलंय, नाही तर त्याला आपल्याला छोटे लिंब असतील तुम्ही 1.5 लिंब घ्या, आणि कधी अगदीच छोटूस असेल तर 2 लिंब घ्या. म्हणजे आय फील फिशला वगैरे ना तिखटपणा, आंबटपणा हा पाहिजे, नाही तर फिशच्या टेस्टला Right. मजा हो. नाही. आणि सारस्वतांमध्ये तो सगळाच आंबट, गोड, हे तिखट, सगळं तिखट, हे आंबट, सगळं तिखट आणि खारट Yes. अशा त्या तिन्ही टेस्ट पाहिजेत त्याला. कमी मिठाचं नाही चांगलं लागत. सो आपण त्याच्यात सगळा ज्यूस चांगला काढून घेतला त्या लिंबातला. आपण त्याला थोडंसं त्याला चोळून ठेवण्यात. आणि हे बांगडे घेताना ना कोळणीकडनं हे असे कापून घ्यावेत. म्हणजे आपल्याला ते भरणार आहोत ना, तर हे असे कापलेले असले पाहिजेत बांगडे. हे पहा, हे असे असा पाहिजे बांगडा कापलेला. बाहेरून थोडं फिशला मीठ लावलं की फिश जरा छान तटतटीत होतं. आता आपण हे वाटून घेऊया. वाटण वाटताना त्याच्या आधी आपण त्रिफळ जी आहेत, ही पाही त्रिफळ आहे, ह्या त्रिफळाला एक पिक्युलियर टेस्ट असते. पण ह्या सगळ्याला, कारण आपण थोडासा सुका असतो बांगडा, त्या त्रिफळाचा लागलेला सुवास खूप छान येतो, पण आपण त्रिफळ त्याच्यात वापरतो. आपण थोडी पाण्यात भिजत घालूया. ती थोडीशी भिजली की ती जरा त्रिफळ आणखीन छान हे होतात. कधी कधी ओली त्रिफळ मिळतात ना, ती जास्त छान लागतात. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मी तो खोबरं जरा आत हे करते. आता आपण हे वाटून घेऊया. ह्याच्यात पाणी घालायचं नाही आपल्याला. बंद करून परत एकदा ते मिक्स करायचं, खालती वरती करायचं, परत फिरवायचं. उघडल्या असं छान असा तो सुवास आला सुवास आला एकदम. कधी पण थोडीशी सुकी वाटतात, त्यात थोडंसं मीठ घालावं, म्हणजे ते छान सगळं मिळून येतं. आता आपलं हे वाटण तयार झालंय. हा शेवटचा बांगडा. आता बघा, मी तुम्हाला म्हटलं प्रमाण
अजिबात उरली नाही किंवा कमी पडली नाही. 6 बांगड्यांना आपलं किती करेक्ट प्रमाणे बघा. परफेक्शन म्हणाले ना हा मी हा ते हेच. ते प्रमाण करेक्ट आहे 6 बांगड्यांना. कुठेही चटणी ती उरली पण नाही आणि ती चटणी कमी पण आपल्याला पडली नाही. काहीही वाया घालवायचं नाही. त्याचा जो सुवास दरवळतोय येतोय ना, इथे, म्हणजे नक्की. कधी एकदा खाते ते असं झालंय का बनताय तुला? आणि ते कधी एकदा आपण टेस्ट करतोय अशा लेवलला आता मी आलेले आहे. कधी एकदा ते होतंय असं. ओके, येस. ते झाले आपले. ते बांगडे भरून झालेत. आता आपण हे थोडे फोडणीला टाकूया. आता हे आपल्याला हळदीच्या पानात रॅप करायचं. हा, त्याला तो सुंदर हळदीच्या पानाचा Yes. सुवास लागतो म्हणून. स्टार हळदीचे इन्ग्रेडियंट पान. आपली हा. हळदीची पानं आहेत. थोडस आपण त्याला तेल लावूया. हळदीच्या पानात तो बांगडा रॅप करूया. असं छान रॅप केलाय आपण तो. आता त्याला आपण थोडस दोरा बांधूया. हा आपण ना थोडासा त्याला छोटा पान छोट आहे ना. दुसरं पान दे मला, कारण हे एका पानात नाही राहणार. हा आपण वरून दुसरं पान लावूया. हे मोठं आहे पान. सो ती पानं उघडू नये हा, बेसिकली म्हणून. आणि आणि ते मग आपण त्यातलं जे त्यातलं थोडं- ते जे सगळी आपण चटणी जी वाटली आहे ना ती बाहेर पडू नये म्हणून तो फक्त बांधायचा. नंतर तो काय आपण काढणारच आहोत दोरा. देर इज नो एडिबल थ्रेड. येस. पहिल्यांदा आपण थोडं तेल घालूया. आता ह्या तेलावरती प्रथम आपण कुटलेली त्रिफळं घालूया. ही त्रिफळं जी आपण भिजत घातली होती ना ती आपण कुटून घेतली. ती पहिल्यांदा मी तेलावर घालते. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही वाटणात पण घालू शकता, पण मी वाटणात नाही घालत. आता ही त्रिफळं घातली आहेत ना, आता ह्याच्यात आपण हा बांगडे असे एक एक सोडूया. खूप वेळा डिरेक्टली पण फिश स्टीम केला जातो, पण मग बांगड्यासाठी नाही असं नाही. इट डिपेंड्स अपॉन तू तेलात कर. आपण त्याला आतून पण बाहेरून पण तेल लावलेलं आहे. हे ऍक्च्युली बांगड्याला तेल लागतच नाही असं हा, बघशील. हा. बेसिकली ते खालून न करपलं जाऊ नये बरोबर, किंवा हे हा. होऊ नये म्हणून ते तेल घातलेलं आहे. ते बांगड्याला तर आपण ऑलरेडी आतमध्ये जे तेल घातलंय तेवढंच जात आहे ना. ते हे एकदा एका साईडनी होऊन देत असं थोडस. बांगड्याला कुठे तेल लागते. बरोबर. स्टीम करायला हरकत नाही, पण मग कसं ना स्टीम केल्या केल्या तुम्ही जेवलं खायला पाहिजे. मग तो ठेवून दिला की त्याला एक प्रकारचा ओढर येतो. हा, तो रंग पण हा. टिकून जाईल. हे आपण केली आहे. आता आपण जे वाटणाचं पाणी घेतलं होतं ना ते घाल त्याच्यात. आता तुम्ही ही असेच्या असे बांगडे स्टीमर मध्ये करून स्टीमही करू शकता. हे दोन्ही पद्धतीने करता येतं. असेच तुम्ही स्टीमर मध्ये ठेवा आणि स्टीम करा. तर तुम्हाला आता मी दाखवलंय तसं करा. त्याच्यावरती थोडंसं ते असं आणि अजून थोडं पाणी घेऊया. बांगडा हा असं फिश आहे की खूप पटकन शिजत. सो हे दोन्ही पद्धतीने तुम्ही हे करू शकता. बस. वा वा वा. ऑलरेडी त्याला आता तो दरवळ त्या हळदीच्या पानाचा सुवास येतो. हो, ना ग. खरंच. आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवू. आता लेट दिस बी देअर फॉर 5 मिनिट्स. ओके. आणि 5 मिनिटांनी आपण परत एकदा उलटूया. परत 5 मिनिटं होऊ द्या. ओके. हे होऊन देऊया. बस मंद आचेवरती होऊ दे. तयार आहेत आपले बांगडे. हा, चैत्राली कसं वाटतंय? म्हणजे मी मगासपासून म्हणते की कधी ते एकदा होतंय आणि कधी तयार आणि होतायत. आता पाहिल्यानंतर म्हणजे आता आपण ते ट्रे मध्ये काढूया. आणि आता हे बघ, जर कोणाला त्रिफळ तोंडात आलेली आवडत नसतील तर तुम्ही बाजूला काढू शकता. ओके. म्हणून आपण ती तशी हा. घेतोय. पण याच्यामुळे त्याचा वेगळा एनहान्स झालेला असेल फ्लेवर अजून. त्या त्रिफळाचा फ्लेवर तर लागणारच ना बांगड्यांना.
त्यातला दोरा आपण काढून टाकला. आता आपण ते हळदीचं पान उघडूया. वाफाळलेला असा हळदीच्या पानातला बांगडा. आणि आत्ताच मिळतात ना ती हळदीची पानं. पण ती फ्रोझन करून ठेवता येतात असं. हो, खूप लोक ठेवतात. हा. पण असं फ्रेश घ्यायला गेलं तर ती ह्याच सीझनला मिळतात. येस. तयार आहेत आपले हळदीच्या पानातले बांगडे. वा वा. हे तुम्ही स्टीम करू शकता किंवा आता मी जसं दाखवलं तसे करू शकता. ह्यातली त्रिफळ तुम्हाला वाटलं तर तुम्ही वाटणात घेऊ शकता किंवा मी आता नुसती अशी वरतून ठेचून घातली तशी घालू शकता. सो इट्स अप टू यू कशा प्रकारे तुम्ही करू शकता. पण नक्की करा आणि खाऊन बघा. की तुम्हाला तो नक्की इतका आवडतील. देखणा दिसतोय आता. म्हणजे आता असा- पहिल्यांदा Yes. फर्स्ट पर्सन हु इज गोइंग टू टेस्ट इज चैत्राली. तर आता चैत्राली तू घे आणि Yes. टेस्ट कर आणि मला सांग. याचसाठी केला होता अट्ठास असं असतं. मी हा जो मोमेंट असतो ना फक्त प्रत्येक त्याचं हो. हे सांभाळ Yes, काटे yes. बांगड्याचे. मी हाताने खाणार बिकॉज मासे Please. हातानेच खाल्ले खावे. पाहिजे. हो. त्याची चटणी घे बरोबर. चांगला आहे? कमाल. एकदम परफेक्ट. आपण खाल्ल्यावरती फर्स्ट म्हणजे मी म्हणते की पहिला बाईट घेतल्यानंतर जर तुम्ही सेकंड बाईट घेतला म्हणजे त्या पदार्थाबद्दल विचारायचंच नाही. कारण की तुम्हाला थांबता येत नाही. मला आत्ताही थांबावं असं वाटत नाही. मला असं वाटतं मी हे फिनिश करावं. पण त्यांच्याशी बोलायचं. त्यामुळे कमाल झालाय. आणि पहिला एपिसोड जर असा असेल तर पुढचे सगळे एपिसोड म्हणजे मी आता कधी करते असं झालंय. कारण की मला हे सगळं असं चाखायला मिळणार आहे. तर पुन्हा एकदा थँक्यू सो मच. Most welcome. आणि घरी मग सारस्वत त्यांना पदार्थ खरं थँक्यू दिलं हो. पाहिजे. त्यांचं किचन त्यांनी मला उपलब्ध करून नक्कीच दिलं. हो. त्यांना थँक्यू. खानोलकरांना थँक्यू देऊया आपण. आणि थँक्यू स्वरूपात आम्ही बांगडे पण त्यांना बांगडे पण त्यांना देऊया. देणार आहोत. आणि मग घरी कोणता फेवरेट सारस्वत पदार्थ बनतोच बनतो? म्हणजे घरी आता श्रावण आला आहे. आणखीन आता जेव्हा हे सुरू होईल आपलं गणपती वगैरे सुरू होतील तेव्हा 100% बनते म्हणजे कैरीची उडद मेथी. ती होतेच माझी काही झालं तर. कारण ती सगळ्यांना खूप आवडते घरी. आंबट बटाटा, आंबट बटाटा, कैरीची उडद मेथी, सासव. आता नाही मिळत तर घोट्यांचं सासव सर्वात छान होतं. घोटे आंबे आपल्याकडे मिळत नाही. पण जोगेश्वरला एक रामेश्वर असं देऊळ आहे. तिकडे सारस्वत कॉलनी आहे. ओके. तर तिथे निरफणस आणखीन घोटे ह्या दोन्ही गोष्टी मला तिथे मिळतात. मी नेहमी तिथे तिथून घेऊन जातो. येते. मग नेक्स्ट टाइम गेलं तर मी नक्की तिथे पोहे करून बरोबर निरफणसाचे काप हम्म. किंवा हे सगळे व्हेजिटेरियन सांगते Yes. मी. आपलं अळसाणे म्हणजे फजाव आपण करतो ते. किंवा एक आणि नॉनव्हेज प्रकार होतात म्हणजे आमच्याकडे कैरी घातलेली कोलंबीचं कालवण सगळ्यांना प्रचंड आवडतं. कैरी आणि ह्याची सुकटीची किसमूर ती तर माझ्याकडे जरा थोड्या दिवसांनी बनते. तशी मी ओल्या बांगड्याची पण करते किसमूर. कारण जरा सुकं मी अशोकना कमी देते खायला. त्याच्यामुळे ओल्या बांगड्याची किसमूर किंवा आपण तुमचा वेरल्या म्हणतो ना. आवडता वेरल्या त्या अशा तळलेल्या वेरल्या. आणि जेव्हा आपण तळलेलं फिश करतो आपलं इस्वण किंवा सुरमई किंवा काय बाकीच्या ना मग व्हेजिटेरियनना काय करायचं तर निरफणसाचे, केळ्याचे आणि सुरणाचे काप ते व्हेजिटेरियन लोकांसाठी करायचे. सो आणि सुरमईचं म्हणते मला स्वतःला भयंकर आवडतं. आणि हे सगळं युजली मी खोबरेल तेलात करते. ओके. त्याच्यामुळे ते खोबरेल तेलात जास्त छान होतं. राईट हा. राईट. तुमचा आवडता सारस्वत पदार्थ एक नाही मी सांगू नाही, शकत. म्हणजे असं जो खायचा असेल तर मी तो हमखास नाही, कैरी घातलेली कोलंबीचं कालवण किंवा मुळा घातलेली कोलंबीची आमटी. मला मुळा घातलेली पण मला प्रचंड आवडते. आणि एनी फ्राय फिश म्हणजे आता हे जसं आहे तसंच एक बांगड्याचं लोणचं बनतं. टिपिकल सारस्वती येते बांगड्याचं लोणचं. किंवा पापलेटची कळकुटी म्हणतात त्याला. ते त्याचे डोके आणि शेपट्यापासूनची बनवतात. जसं मी तुला म्हटलं ना माझी नणंद सुकटणकर आणि ते पण थोडे मालवण साईडचे आहेत तर त्याच्यामुळे ते सारस्वतच आहेत. तर ते सुकटणकरांकडे ती माझी नणंद अशोकची मंगला सुकटणकर ती फार सुंदर ती पापलेटची कळकुटी बनवायची. मधल्या तुकड्या तळायच्या आणि जे डोकी शेपटी उडतील त्याचे बारीक तुकडे करून त्याची पापलेटची कळकुटी करायची. अशी ती एक पापलेटची कळकुटी पण मला खूप आवडते. आणि सारस्वत प्रकारांपैकी काय सांगू मी. तो तुला व्हेजिटेरियन खूप सांगितले सारस्वत प्रकार.
मला ते नाचणीचं सत्व खूप हा. आवडतं आपण करतो ते Right. ते हम्म. अतिशय हम्म. फेवरेट. धोंडस काकडीचं. तर आता मी धोंडस जे आहे ना ते गोड नाही खायचं म्हणून मी तशी इडली बनवते. अच्छा ओ. सेम सगळं करायचं आणि मी दाखवली हम्म. माझ्या चॅनलवरती. आणि ते त्याला थोडंसं असं जिरे बिरे हे करून थोडंसं आलं हे आहा. वगैरे घालून त्याच्या मी इडल्या बनवते. तर धोंडसचं व्हेरिएशन वा, वा, तवशा वा. काकडीचं बनवलेलं ते एक मला खूप आवडतं. तर सारस्वती सगळेच पदार्थ खूप Yes, आवडतात. म्हणजे सारस्वत सून म्हणून असे पूर्ण आता रुळलेले आहेत आणि completely. त्यांचा सीकेपीचा जो बेस आहे तो तर त्या उत्तम करतातच. पण आज आपण आणि त्यांना थोडंसं कोकणची जोशांच्याकडचं पण एवढे हो. म्हणजे आमचं फणसाचं सांदण बिंदण जरा ते जोशांकडे शेवग्याचा शेंगा घातलेलं गोड्या मसाल्याची आमटी किंवा आळूचं फतफद. हम्म. हे सगळे टिपिकल जोशांकडचे प्रकार. भोपळ्याचे घारगे. हो. ते भोपळ्याचे घारगे जे काय सिरियल पासून नंतर जे कारण काय झालं तेव्हा मला झालं. विचारलं होतं शेखर ढवळीकर जो आणि तेव्हा गोष्ट करायचे की निवेदिता तू पहिला पदार्थ कुठला बनवलास. म्हणजे मी सांगू का मी आयुष्यात पहिला पदार्थ बनवला मी भोपळ्याचे घारगे. आणि त्यांनी ठरवलं की आपण ते वापरूया. तर आणि ते त्यांना अगं जे- बाई सासूबाईच्या वेळेला खूप Exactly. असे पदार्थ त्यांनी विचारले की मला असं ना मला पुरणाची पोळी आवडायची नाही. हम्म. असा माज होता तेव्हा लहानपणी. हम्म. सगळं आई बिचारी करायची. मला नको पुरणाची पोळी मी नाही खाणार. मग माझी आई माझ्यासाठी बर्फीची पोळी करायची. ओ. आणि ती पण आम्ही दाखवली म्हणजे हम्म, किंवा हम्म, आपण इंदोरकडे वगैरे एक पर्टिक्युलर पेढे मिळतात असे मऊ हम्म. पेढे असतात. ते हम्म. खूप मऊ आणि सुंदर पेढे असतात. ते आपल्या इथे नाही मिळत. ते इंदोर साईडला मिळतात. त्याची जी पोळी बनते ना पेढ्याची पोळी ती इतकी वा. अप्रतिम बनते म्हणजे आहा. आय कॅनॉट टेल यू की हाऊ नाईस इट टर्न्स आउट. म्हणजे मी जशी तशी त्यांच्याशी बोलते तसं तसं तोंडाला पाणी सुटतंय माझ्या सगळ्या गोष्टींबद्दल. तर आणि या बांगड्याबद्दल मला सांगायचं हे तुम्ही स्टीम करू शकता. त्याचबरोबर तुम्ही अशा हळदीच्या पानात रॅप करून तुम्ही ओव्हन मध्ये ठेवून बेक सुद्धा करू शकता. जर तुमच्याकडे ओटीजी असेल तर त्या ओटीजी मध्ये ठेवून तुम्ही साधारणतः आता माझा ओव्हन थोडा मोठा आहे त्याच्यामध्ये मी 170 डिग्री त्याचं टेम्परेचर ठेवते आणि मी खालतून दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये ठेवते. तर तुम्ही असे खालतून दुसऱ्या कंपार्टमेंट 170 डिग्रीजवरती किंवा 160 डिग्रीजवरती तुम्ही एका साईडनी 7 मिनिटं ओके. आणि एका साईडनी 10 मिनिटं असं ठेवलेत. तर ते कारण बांगडा पटकन शिजतो म्हणून तर ते बेक केलेले पण तितकेच छान लागतात हळदीच्या पानातले. आणि अशा ह्याच सगळ्या मसाल्यांची तुम्ही सुरमई पण करू शकता किंवा रावस म्हणजे ते थोडंसं फ्लेशी फिश आहे ना जरा थोडंसं जाड सुरमईचे स्टेक्स कापून जर तुम्ही केलेत. आपला बासा हिमालयन ट्रॉट जो मिळतो राईट जसा अख्खा मिळतो. सो हा. त्या हिमालयन ट्रॉट ऑल्सो यू कॅन मेक इट इन द सेम रेसिपी. असं नको की बांगडाच करायला पाहिजे. तर सेम आपण हिमालयन ट्रॉट वगैरे तुम्ही वापरलात किंवा बासा वापरला तर तुम्ही त्रिफळ घालू नका. ओके. मग त्याच्यामध्ये तुम्ही जिरे आणि मिरे असे थोडेसे वरतून करून यू कॅन यूज दॅट इन्स्टेड ऑफ त्रिफळ. येस. किंवा सियाचन पेपर छान लागतो हा, हिमालयन ट्रॉटला. right, सियाचन right. पेपर त्या भागातल्या गोष्टी त्या ह्याला वापरल्या सियाचन जातात. पेपर घातला तरी सुद्धा एक टेस्ट वेगळी. बेस्ट आहे. सो अशा ह्या सगळ्या टिप्स ट्रिक्स घेऊन माझी शिदोरी भरलेली आहे आणि ती घेऊन मी आता पुढच्या एपिसोडसाठी जाणार आहे. आणि थँक्यू पुन्हा एकदा की आजच्या एपिसोडची किंवा सारस्वत कनेक्ट हे जे आपलं चॅनल आहे तिथे सारस्वत किचन हे जेव्हा आपण सुरू करायचा विचार केला तेव्हा हेच होतं की आपली खाद्य संस्कृती जी आहे ती एवढी वेगळी आहे आणि तेवढे रिच आहे. म्हणजे Exactly. आपण म्हणतो की आता सगळे सणासुदीच्या त्याच्यात जे शिवराक जेवण आपल्याकडे म्हणतात की त्याच्यामध्ये कांदा लसूण पण नसतो. आता कैरीच्या उडदमेथीला कुठे कांदा किंवा बरोबर. लसूण असतो पण ती इतकी अप्रतिम लागते इतकी सुंदर होते. आंबट बटाट्याला कुठे हो, कांदा लसूण खरंच. असतो. किंवा आपली आपण ती कणसं घालून जी पालकाची किंवा हो. अळूची भाजी करतो त्याच्यातही कांदा लसूण नसतो. सो किंवा तिखटच असलं पाहिजे नाही. तिखट म्हणजे उत्तम किंवा कांदा लसूण असेल तरच जेवण उत्तम असं नाहीये. ते करेक्ट प्रमाण तुम्ही जर वापरलं Yes. तर जेवण उत्तम. आणि सारस्वतांकडे असे इतके प्रकार आहेत. खरं आणि म्हणूनच हा घाट घातलेला आहे. आणि अशा तू गोड्याच्या पण रेसिपीज कर. नक्कीच. आणि मी आज मुद्दामून तुम्हाला सांगेन की पुन्हा कधीतरी वेळ काढा. आय नो तुम्ही खूप बिझी आहात आणि सध्या कृष्णाई बनून आमच्या घराघरात नाही आमच्या मनात बोलते कदाचित तुम्ही कृष्णाईच्या खानावळीत येऊन अरे आपण एक वा. सारस्वत रेसिपी करूया जी व्हेजिटेरियन असेल. नक्कीच तुम्ही आवडेल खानावळीत आम्हाला. कृष्णाईच्या मुलींसोबत या. नक्कीच आम्हाला आवडेल. आणि सारस्वत कनेक्ट कडून हे कनेक्शन आम्हाला खूप आवडलंय. तुम्हाला किती आवडलंय? तुमचे काही प्रश्न असतील, अजून काही सांगायचं असेल, हा पहिला एपिसोड होता, काही सजेशन्स असतील तर आपण एकमेकांची कमेंट स्वरूपात जोडले गेलेलो आहोत. आमची काही गोष्टी तुम्हाला आवडल्या नाही आवडल्या तरी आम्हाला कळवा आणि त्याची दखल आम्ही नक्कीच घेतो. आजचा एपिसोड आपण एकदम छान केला कारण काही छान पाहुण्या
आणि इतकं छान किचन खानोलकरांचं आपल्याला मिळालं. ही रेसिपी मी माझ्यासोबत घेऊन जाणार आहे, तुम्ही सुद्धा घेऊन जा. आणि पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून Thank you. आभार. थँक्यू सो मच. नक्की कमेंट करा, अजून काही सजेशन असेल तर सांगा. पुन्हा भेटणारच आहोत. देव बरे करो.